लाडकी बहीण योजना, अरे सगळे लोक विरोधक म्हणतात, विरोधी पक्षाची लाडकी बहीण योजना बंद होईल, पण मी नेहमी सांगतो आम्ही सुरू केलेली लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. पण बंद जरी कारण आम्ही त्याचा पूर्णपणे प्रोव्हिजन केलेलं आहे. ज्या योजना आम्ही त्यावेळेस घोषणा केलेल्या आहेत, आमचं प्रिंटिंग मिस्टेक सरकार नाहीये. पण आम्ही टप्प्याटप्प्याने आम्ही सगळं करू. पण त्याच्यात काही अजून थोडे फेरबदल होतील का? त्याच्यामध्ये काही अधिक एम्पॉवरमेंटचे, काही महिलांसाठीचे काही वेगळे संदर्भ येऊ शकतील का? महिलांना सक्षम करणं, त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी. आता तुम्हाला मी सांगतो बघा, 1,500 रुपये म्हणजे जास्ती नाही आहेत, परंतु काही महिलांनी 10 महिलांनी एकत्र, 10 बहिणी एकत्र आल्या, 300 लोक एकत्र आले, क्रेडिट सोसायटी केली. म्हणजे या पैशामध्ये, हा पैसा शेवटी मार्केटमध्येच येतोय, आपल्या सिस्टीम मध्ये येतोय. आणि त्याचबरोबर फक्त 1,500 रुपये देऊन सरकार थांबत नाही. त्यांचं सक्षमीकरण करणं, त्यांना आत्मनिर्भर करणं, त्यांना आत्मसन्मान. आता हे 1,500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होतात. आता त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं, स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचं. ही मोठी गोष्ट आहे. आणि आणखी त्यांना अनेक योजना आहेत आमच्याकडे. त्या योजनांमधून देखील महिलांना कसं, महिला बचत गटाच्या माध्यमातून आम्ही रिव्हॉल्विंग फंड वाढवला. त्यांना काही महिला बचत गटांना कामं देत आहेत, कामं मिळत आहेत, त्यामधून महिला सक्षम होतील आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहतील. तर आपण पाहिलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज दिलेली आहे. ते एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, टप्प्याटप्प्याने आम्ही सर्व वचनं पूर्ण करणार आहोत. म्हणजेच 21 रुपयाबद्दल देखील तुमचं वचन पूर्ण केलं जाणार आहे. सध्या तरी तुम्हाला 1,500 रुपयाने प्रत्येक महिन्याचा आर्थिक आधार भेटत राहणार आहे. तुम्हाला हा आर्थिक आधार महत्त्वाचा वाटतो का? तो प्रत्येक महिन्याला अशाच पद्धतीने भेटत राहावा असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा. आता बघा, जून महिन्याचा हप्ता जो आहे तो कधी भेटणार आहे त्याचे देखील अपडेट आलेले आहे, ते देखील आपण पाहणार आहोत. कारण की तुम्हाला या महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये मे महिन्याचा हप्ता भेटलेला असेल, परंतु आज 30 तारीख आहे. आज देखील कुणाचेही पैसे आलेले नाहीत. शेवटची तारीख आहे. तुमचे देखील जूनचे पैसे आलेत का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आले असतील तर हो म्हणून नक्की पाठवा, नसतील आले तर खरोखर नाही म्हणून पाठवा. मग आता या ठिकाणी जून महिना संपत आहे आज, तर तुमचे जून महिन्याचे 12व्या हप्त्याचे पैसे नेमके कधी भेटणार त्याची अपडेट आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. त्याच्या अगोदर एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून ती माहिती दिलेली आहे. नेमकं त्यांनी काय म्हटलंय तेही आपण बघूयात. बघा, लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आदिती तटकरेंनी सांगितलं महिलांच्या यशोगाथा. त्यांनी नेमकं काय म्हटलंय पहा. महिला सक्षमीकरणाच्या क्रांतीची वर्षपूर्ती असं त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा होऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहेत असं त्यांनी सांगितलं. एका वर्षात ही योजना यशस्वी ठरलीच, पण या योजनेने संपूर्ण राज्यात अनेक यशोगाथा रचण्यात महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजवलेली आहे. ही योजना याच जोमाने यापुढेही अखंडपणे सुरू राहणार आहे. तुम्हालाही वाटतं का अशाच पद्धतीने ही योजना सुरू राहावी? परंतु आपण जर बघितलं, एप्रिल मे असेल आणि हा जून महिना असेल, 3 महिने झालेला आहेत. या ठिकाणी हप्ता लेट होत आहे. याच्याबद्दल मात्र 1 तारीख फिक्स करायला पाहिजे, जेणेकरून लाडक्या बहिणी 1 तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहणार नाहीत. 1 तारीख फिक्स केल्यास त्या तारखेला पैसे जे आहेत ते जमा होऊ शकतात. लाडकी बहीण योजनेचा जेव्हा सुरुवातीचा GR आला होता, त्या GR मध्येच म्हटलं होतं की जो महिना चालू आहे त्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यामध्ये दिला जाईल. परंतु सध्या या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं, मार्च महिन्यापर्यंत सर्व हप्ते रेग्युलर भेटले, प्रत्येक त्या महिन्यामध्ये भेटले. परंतु एप्रिल पासून या जून महिन्यापर्यंत 3 हप्ते जे आहेत लेट होताना आपण बघितलेले आहेत. तुम्हाला वाटतं का 1 तारीख फिक्स करायला पाहिजे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता बघा, जूनचा हप्ता देखील तुम्हाला भेटणार आहे. तुम्हाला जूनचा हप्ता हवाय का तोही सांगा. कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की पाठवा. त्याचीही अपडेट पुढे आपण पाहणारच आहोत. आता 1 तारीख फिक्स केल्यास अशा पद्धतीने तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही. त्याच्याबद्दल नक्की निर्णय घ्यायला पाहिजे. आता या लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण होत आहेत असं त्यांनी सांगितलं. अशा अनेक यशोगाथा महाराष्ट्रातील गावागावात घडणार आहेत, हा मला विश्वास आहे असं त्यांनी म्हटलं. कारण की महायुती सरकारचा हा निर्धार आहे, आता थांबायचं नाही असं त्यांनी या ठिकाणी ट्विट करून माहिती दिलेली आहे. आता पुढे अजून त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. याच्याबद्दल नेमकं काय म्हटलं डिटेलमध्ये बघूयात. बघा, 1 वर्ष महिला सक्षमीकरणाचे, 1 वर्ष सामाजिक बदलाचे, 1 वर्ष लाडक्या बहिणींच्या भरभराटीचे असं या ठिकाणी ट्विट त्यांनी केलेलं आहे. दिनांक 29 जून 2024 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करून महिला सक्षमीकरणाच्या क्रांती
मोठीची ज्योत पेटवली. मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या नेतृत्वात आजही क्रांतिकारी योजनेची अंमलबजावणी त्याच ताकदीने सुरू आहे. आज या योजनेची वर्षपूर्ती होत आहे असं त्यांनी या ठिकाणी हे ट्विट केलेलं आहे. या एका वर्षात मी महाराष्ट्रात गावोगावी गेलो, अनेक लाडक्या बहिणींसोबत संवाद साधला. त्या संवादातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने लाडक्या बहिणींना किती मोठा आधार दिला आहे याची जाणीव झाली. कोणी या रकमेतून आपल्या मुलांना शिक्षण देत आहे, कोणी सन्मान निधीतून स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे, तर अनेक ठिकाणी लाडक्या बहिणींनी एकत्र येत मोठी आर्थिक ताकद उभी केली आहे. या सर्व यशोगाथा ऐकताना नेहमीच ऊर अभिमानाने भरून येतो असं त्यांनी म्हटलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीची महिला सक्षमीकरणाची ही ज्योत गावी गावी घरोघरी नेण्याची संधी मला व माझ्या सहकाऱ्यांना मिळाली. ही आमच्यासाठी खरोखर अभिमानाची बाब आहे. ही यशोगाथा लिहिण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या महिला व बालविकास विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस व या यशाच्या खऱ्या नायिका असलेल्या लाडक्या बहिणींचे मनापासून आभार अशा पद्धतीने ट्विट करून त्यांनी माहिती दिलेली आहे. मात्र सध्याच्या जून महिन्याच्या हप्त्याबद्दल याच्यामध्ये त्यांनी माहिती दिलेली नाही. 1 वर्ष लाडकी बहीण योजनेचे पूर्ण झालेले त्याच्याबद्दलची ही महत्त्वाची अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. वर्षपूर्तीची माहिती दिलेली आहे. पहिले यशस्वी वर्ष पूर्ण झालेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर ही माहिती आपण आता बघितली. आता महत्त्वाचा आहे तो तुमचा प्रश्न म्हणजे जून महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार, त्याच्याबद्दल काय न्यूज आली आपण ती बघूयात. बघा, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. या दिवशी खात्यात जमा होणार डबल हप्ता. आता जून आणि जुलैचा डबल हप्ता जमा होईल असं या न्यूजमध्ये म्हटलेलं आहे. नेमकं काय म्हटलंय पहा डिटेलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आषाढी एकादशीच्या आधीच लाडक्या बहिणींना फडणवीस सरकारकडून मोठी भेट दिली जाईल असं वृत्त हाती येत आहे. लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी सुरू झालेली राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली आणि या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. प्रत्यक्षामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येत आहेत. प्रत्यक्षामध्ये तुम्हाला ही आर्थिक मदत केली जात आहे. तुम्हाला आर्थिक मदत होते का, याचा फायदा होतोय का, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 11 हप्ते देण्यात आलेले आहेत. म्हणजेच तुमचे 16,500 रुपये आतापर्यंत जमा झालेत. मे 2025 पर्यंतचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 पर्यंत आणि या ठिकाणी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, जानेवारी असेल मे 2025 पर्यंत कालावधीतील एकूण 11 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. आणि आता लाडक्या बहिणी या योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत, म्हणजेच 12व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. तुम्ही देखील याची वाट पाहत असाल तर त्याच्याबद्दल नेमकं या ठिकाणी म्हटलेलं आहे की मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला. यामुळे जून महिन्याचा हप्ता आता कधी जमा होणार हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे, कारण की प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्यामध्ये जमा होईल असं सांगण्यात आलेलं होतं. मध्यंतरी जून महिन्याचा हप्ता हा जून महिन्यातच जमा केला जाईल असं म्हटलं जात होतं. मात्र आता जून महिन्यात संपतच आलेला आहे. हा आजचा शेवटचा दिवस या ठिकाणी आहे. आता जून महिन्याच्या 12व्या हप्त्याबाबत अजून पण सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही की नेमकं कुठल्या तारखेला हे पैसे जमा होतील. आता बघा, आज या ठिकाणी पैसे तर जमा झालेले नाहीत, त्यामुळे तुमचा हप्ता आता जुलैमध्ये जाणार हे 100% आहे. जुलैमध्येच तुम्हाला आता जून महिन्याचा हप्ता जो आहे तो भेटणार आहे. यामुळे जूनचा हप्ता कधीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार याबाबत सातत्याने विचारणा केली जात आहे. तुम्ही देखील त्याची वाट पाहतात. दरम्यान आता या संदर्भात एक नवीन माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. या दिवशी तुम्हाला जून आणि जुलैचा हप्ता जमा होऊ शकतो. बघा, रिपोर्टनुसार जून महिना संपण्यास या ठिकाणी आता शेवटचे काही या ठिकाणी तास राहिलेले आहेत किंवा आजचा दिवस राहिलेला आहे. जून महिना संपलेलाच आहे, त्याच्यामुळे तुमचा हप्ता आता जुलैमध्येच जाणार आहे. आता जून महिन्याचा 12वा हप्ता आणि जुलै महिन्याचा या ठिकाणी पुढचा जो हप्ता असेल, म्हणजेच हा 12वा हप्ता आणि पुढील 13वा हप्ता हे जुलै महिन्यात तुम्हाला दिले जाऊ शकतात. ज्याप्रमाणे मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला महिलांच्या खात्यात जमा झाला, त्याचप्रमाणे जून महिन्याचा 12वा हप्ता सुद्धा जुलै महिन्यात महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. तर बघा, मे महिन्याचा हप्ता जो आहे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा झाला. एप्रिल महिन्याचा हप्ताही मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा झाला. दोन्ही हप्ते लेट झाले. आता जूनचाही हप्ता लेट झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हा हप्ता देखील जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटू शकतो. बघा, एकतर तुम्हाला जून महिन्याचे 1500 रुपये जुलैच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतात किंवा दोन्ही हप्ते एकत्रित म्हणजे एकत्रित 3000 रुपये देखील तुम्हाला जून
जून आणि जुलैचे भेटू शकतात. दोन्हीपैकी कुठलीही एक गोष्ट होऊ शकते. तसं झालं तर तुम्हाला या ठिकाणी आनंदाची बातमी असणार आहे. एकत्रितच 3,000 रुपये जमा झाले तर एकदाच तुम्हाला दोन्ही हप्ते भेटणार आहेत. तुम्हाला जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहावी लागणार नाही. जर जूनच्या आणि जुलैचे एकत्रित जुलै महिन्यामध्ये पैसे भेटले तर ती मोठी तुमच्यासाठी खुशखबर असणार आहे. तुम्हाला हे वाटतं का एकत्रितच 3,000 रुपये जमा व्हायला पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. पण यावेळी महिलांना डबल हप्त्यांचा लाभ मिळू शकतो. न्यूजमध्ये ही माहिती दिली. म्हणजे जून आणि जुलैचे या 2 महिन्यांच्या हप्त्याचे पैसे जे आहेत सोबतच महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार या योजनेचा 12वा आणि 13वा हप्ता जुलै महिन्यातच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ शकतो. म्हणजे महिलांना एकाच वेळी 3,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. परंतु या संदर्भात अधिकृत माहिती अजूनही समोर आलेली नाही. यामुळे जुलै महिन्यात जून महिन्याचे पैसे मिळणार की जून आणि जुलैचे एकत्रित दोन्ही महिन्याचे हप्ते भेटणार हे पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे. बघा, कधी होऊ शकतात जून आणि जुलैचे हप्ते तुम्हाला एकत्रित जमा होऊ शकतात की वेगवेगळे जमा होऊ शकतात. खरे तर जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे पैसे सोबत जमा होणार या संदर्भात कोणतीही माहिती समोर दिलेली नाही सरकारकडनं. फक्त ही न्यूजमध्ये माहिती दिलेली आहे. तसंच जून महिन्याचा लाभ कोणत्या तारखेला मिळणार याबाबत सरकारकडून अजून घोषणा देखील करण्यात आलेली नाही. पण मीडिया रिपोर्टनुसार या ठिकाणी पुढील महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात आषाढी एकादशीच्या मुहूर्तावरती जून आणि जुलै या 2 महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे. दोन्ही हप्ते एकत्रित दिले जाऊ शकतात. जर समजा आषाढी एकादशीला सरकारने लाडक्या बहिणींना भेट देण्याचा निर्णय घेतला तर 6 जुलैच्या सुमारास या योजनेच्या जून आणि जुलै या 2 महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. जर तसा निर्णय घेतला तर किंवा सरकार असाही निर्णय घेऊ शकतं अगोदर या ठिकाणी जूनचे 1,500 रुपये देऊ शकतात आणि त्याच महिन्यामध्ये म्हणजे जुलैमध्येच लगेचच या ठिकाणी तुम्हाला जुलैचे पैसे देखील भेटू शकतात. असा देखील निर्णय होऊ शकतो. टप्प्याटप्प्याने 2 वेळेस या ठिकाणी 1,500 रुपये देखील जमा होऊ शकतात किंवा एकदाच 3,000 रुपये देखील तुम्हाला येऊ शकतात. तर जून आता जो हप्ता असणार आहे तुमचा 12वा हप्ता मात्र जुलैमध्येच तुम्हाला भेटणार आहे. हे मात्र या ठिकाणी फिक्स झालेलं आहे कारण की आज देखील पैसे जमा झालेले नाहीत. तर संपूर्ण अपडेट तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व हा व्हिडिओ नक्की लाईक करा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. त्यासोबत लाडक्या बहिणींपर्यंत नक्की ही माहिती शेअर करा. हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त. त्यासोबत पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.